नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी वरणाची रेसिपी दाखवणार आहे. आणि वरण आहे ना, आज आमच्याकडे पोथी समाप्ती आहे, त्यामुळे मी वरण करते. आणि माझ्या एका मैत्रिणींनी मला वरणाची रेसिपी दाखवायला लावली आहे, त्यामुळं मुद्दामच मी आज वरणाची रेसिपी दाखवते आहे. अजून पण दुसरा स्वयंपाक केला आहे, पण रेसिपी मी आज फक्त वरणाची दाखवणार आहे. चला तर मग काय आहे आमच्याकडे बघा. तर व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की तुम्हाला समजेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वरण करण्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली साधारणतः 100 ग्रॅम आणि साधारणतः 20-30 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळी स्वच्छ करून घेतलं आहे आणि आता मी ह्या डाळी स्वच्छ धुणे ना कुकरमध्ये शिजत टाकते आहे. आज दुसरा पण भरपूर स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे डाळ मी कमी घेतली. तर डाळी मी स्वच्छ करून घेतल्या आणि धुणे नाही बघा कुकरमध्ये टाकलं आहे. दोन्ही पण डाळी एकत्रच टाकलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडेसे जिरे, हळद, हिंग टाकते शिजण्यासाठी. तर हे कुकरमध्ये अगोदरच टाकून द्यायचं शिजायला. कुकर म्हणजे डाळ शिजायला लावतो आपण त्यावेळेसच, आणि नंतर परत फोडणीला पण टाकायचं. आणि 3 शिट्ट्या घेतल्या कुकरला. खूप खूप जास्त पण नाही शिजवायची डाळ, थोडी नॉर्मल कचरट राहिली पाहिजे, म्हणजे ना डाळीमध्ये वरणामध्ये अशा डाळिंबा छान वाटतं. आता फोडणी करते मी. आणि वरणाला फोडणी करण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि पातेलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये भाजीचा 1 चमचा तेल टाकलं. सुरुवातीला 1च चमचा तेल टाकायचं, कारण आहे ना मोहरी तडतडण्यासाठी. जास्त तेल टाकलं तर सर्वच तेल जळतं, त्याच्यामुळे ना 1च चमचा तेल टाकायचं, कारण मोहरी तडतडण्यासाठी ना खूप कडक तेल लागतं. आणि जर सर्व तेल टाकलं आपण अगोदरच तर मग बाकीचे फोडणीचे जिन्नस जळू शकतात. त्याच्यामुळे अगोदर 1च चमचा तेल टाकते आणि मोहरी तडतडवून घेते. तर इथे तेल चांगलं तडतडलं म्हणजे मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडून आणि नंतर गॅस बंद करून परत 1 चम्मच तेल टाकायचं आणि नंतर याच्यामध्ये टाकायचे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. त्याच्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या टाकते. नंतर याच्यामध्ये मी 5-6 लसूण पाकळ्या चिरून ठेवलेले आहे. बघा, कढीपत्ता आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये मी लसूण आणि कढीपत्ता टाकते. फोडणी छान तडतडते आणि नंतर याच्यामध्ये मी परत थोडेसे जिरे टाकते. अगोदर आपण शिजायला जिरे टाकले होते, तर परत थोडेसे बघा अर्धा चमचाला कमी जिरे ह्याच्यामध्ये टाकते मी. नंतर परत थोडीशी हळद आणि परत त्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालते. आधी हिंग आणि हळद घातली, त्यामुळे थोडी प्रमाणात घालायची आणि छान मोहरी तडतडून दिली ही बघा. तर डाळीचा कुकर पूर्ण थंड झाला आहे आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकते. तर डाळ जर तुमची खूप कच्ची राहिली असेल ना तर कडक पाणी टाकायचं, पण डाळ जर तुमची प्रमाणात शिजली असेल तर याच्यामध्ये गार पाणी टाकून आहे ना हे वरण असं एकसारखं करून घ्यायचं पळीने. खूप जास्त नाही हलवायचं, असं नॉर्मल हलवायचं, कारण खूप जास्त जर हलवलं ना आपण डाळीचं एकदम बेसन होऊन जातं आणि त्याचं टेक्स्चर जसं हवं आहे तसं येत नाही. त्याच्यामुळे हे बघा, ही डाळ माझी व्यवस्थित शिजली आहे, त्याच्यामुळे ती एकदम मी नॉर्मली हलवली. आणि हे बघा अशी थोडी थोडी डाळ घेऊन ना याच्यात टाकायची, म्हणजे डाळीला छान फोडणी बसते आणि वरणाची चव आहे ना खूप छान लागते. तर या पद्धतीने तुम्ही वरण करून बघा. आणि हो सीमाताई, ही वरणाची रेसिपी मी खास तुमच्यासाठी दाखवली, तर या पद्धतीने तुम्ही नक्की वरण करून बघा. अशी थोडी थोडी डाळ घेऊन टाकायची आणि मग नंतर राहिलेली सर्व डाळ कुकरमधली पातेल्यामध्ये टाकून द्यायची. हे बघा, ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने. तसं तर आज मी भरपूर स्वयंपाक केला आहे, पण बाकीच्या स्वयंपाकाची रेसिपी काही दाखवली नाही, फक्त वरणाचीच रेसिपी दाखवली. बाकीचा स्वयंपाक मी डायरेक्ट दाखवला. आज ना माझ्याकडे नवनाथांची पोथीचा आहे ना 9वा अध्याय आहे. त्या 9व्या अध्यायाच्या दिवशी वरण भात वडे भजे करतात, तर तो स्वयंपाक मी केला आहे, पण फक्त वरणाची रेसिपी दाखवली. बाकीचा स्वयंपाक तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते. तर हे बघा, थोडं थोडं पळीने घेऊन डाळ याच्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना बाकीचं संपूर्ण वरण पण याच्यामध्ये मी टाकून दिलं. जेवढं पातळ पाहिजे तेवढं केलं आणि या पद्धतीने मी असं वरण केलेलं आहे.
अशा प्रकारे मी वरण केलं आणि पाणी संपूर्ण टाकून दिल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि नंतर बारीक गॅसवर वरण उकळू दिलं साधारणतः 10-1 मिनिट. आणि त्यानंतर सर्वात शेवटी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तसेच मी आज वरण, भात, वडे, भजे, कढी, बटाट्याची भाजी, कुरड्या, पापड्या असं छान स्वयंपाक केला होता. बाकीचा स्वयंपाक नाही दाखवला, मला डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच दाखवते. आणि नवनाथांच्या पोथीचा आहे ना नववाध्याय होता आज, तर मिस्टर पोथी वाचताय. तसं तर मी पण पारायण करते आणि मिस्टर पण पोथी वाचताय, पण त्याची शूटिंग वगैरे काही मी घेतली नाही, एवढं काही शक्य होत नाही. आणि हो, हे वरण करायचं मला शिकवलेलं आहे माझी मुलगी श्रुतीने. कारण मी वरण करायची ना तर ते एवढं चवदार लागत नव्हतं, पण ज्यावेळेस श्रुतीने वरण केलं ना ते वरण घरात सगळ्यांना खूप आवडायचं. मग श्रुतीची पद्धत नेमकी कशी आहे ती मी बघून घेतली. तिला म्हटलं तू कसं वरण करते गं? मग तिने मला शिकवलं. तेव्हापासून मी या पद्धतीने वरण करते, तर वरण सगळ्यांना खूप आवडतं. तुम्ही पण नक्की असं वरण करून बघा, खरंच खूप छान लागतं. एवढंच नाही तर श्रुतीच्या रूममेट आहे, श्रुतीच नाव आहे तिचं, श्रुती कळमकर नाव आहे तिची मैत्रीण एक. तिला पण श्रुतीच्या हातचं वरण खूप आवडतं. एकदा श्रुती सिन्नरला असताना त्या श्रुतीचा फोन आला की श्रुती तू वरण कसं करते? मग तिने रेसिपी सांगत होती. म्हटलं काय गं कुणाला सांगते? मग तेव्हा ती बोलली मम्मी श्रुतीचा फोन आला, श्रुतीला माझ्या हातचं वरण खूप आवडतं. तर तिने तिला वरणाची रेसिपी सांगत होती. तर खरंच तुम्ही या पद्धतीने वरण नक्की करून बघा, खूप छान होतं. कढी ते छान कढी पण झालेली आहे. आणि हे बघा कढी झाल्यानंतर गॅस बंद केला मी आणि शेवटीच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली. कारण आधी जर कोथिंबीर टाकली ना काळी काळी होऊन जाते, त्याच्यामुळे ना शक्यतो मी चिरलेली कोथिंबीर ना शेवटी टाकते. तर आमचा एकीकडे स्वयंपाक चालू होता, गिरजाचीमध्ये लुडबुड चालू होती आणि मिस्टर आहे ना देवघरामध्ये पोथी वाचत होते. तर त्यांची पोथी वाचून वगैरे झालेली आहे, आरती वगैरे झाली. तर इथे सगळा स्वयंपाक भरून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे भरून झाला. तुळशीपत्र ठेवून सर्व देवी देवतांना दाखवला. सर्व नैवेद्य मी आज एकत्रच भरले, कारण नवनाथांची पोथी चालू आहे 9व्या अध्यायासाठी नैवेद्य. सर्व देवी देवतांना आज मी एकत्रच नैवेद्य भरला. तसेच इकडे नागदेवता पण आहे. आता सध्या नागपंचमी झाल्यानंतर हा नागोबा चिटकवलेला आहे आम्ही. ते सर्व नैवेद्य एकत्र भरले. इथे आहे श्री दत्तात्रय भगवान आणि इथे आमची पोथी चालू आहे ही बघा. तर नैवेद्य वगैरे भरून झाले, आरती वगैरे झाली. आता मी जेवण करतो आणि काय स्वयंपाक केलं तुम्हाला दाखवते मी. चला तर मग मस्तपैकी गरम गरम छान भजे पण तळलेली बघा, खूप छान भजे तळलेली रोहिणीने बघा. रोहिणीने मी भजे खूप छान करते. हॅलो रोहिणी. आणि बघा हे उडदाच्या डाळीचे वडे पण केले. ह्या वड्यांचा स्पेशली मान असतो 9व्या अध्यायाच्या दिवशी. आणि इकडे मस्तपैकी वरण आहे, भात आहे, कुरड्या तळल्या, बट्ट्याची सुकी भाजी केलेली आहे आणि इकडे कढी केली आहे. असा छान स्वयंपाक केला, नैवेद्य झाला, आरती झाली, पोथी वाचून झाली. आता आम्ही जेवण करतो या जेवायला. आणि ते बघा भजे किती सुंदर केले रोहिणी, मस्तपैकी एकच सुंदर. भजे पण खूप छान केले आणि वडे पण खूप छान केलेले आहे. तर चला आम्ही जेवण करतो. हे बघा जेवायला वाढून घेतलेले आहे. मिस्टर बसले जेवायला. आता ते रसला ताटा करते, मी ताटा करते, गिरू बसली पप्पांच्या मांडीवर. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. बाय बाय.